नमस्कार. हार्ट अटॅक अनेकदा अचानक झाल्यासारखा वाटतो, पण खरं म्हणजे हार्ट अटॅकची तयारी ही अनेक वर्षापासून शरीराच्या आतमध्ये शांततेत सुरू असते. कोलेस्ट्रॉल हळूहळू आर्टरीजमध्ये जमा होऊ लागतं, इन्फ्लामेशन वाढू लागतं, ब्लड प्रेशर, शुगर्स नियंत्रणाबाहेर जाऊ लागतात आणि एक दिवस अचानक ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅक समोर येतो. म्हणून हार्ट हेल्थची सुरुवात फक्त मेडिसिनने नाही, तर रोजच्या प्लेटमधूनही होऊ शकते. आज आपण अशाच काही फूड्सबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास, ब्लड वेसल्सला हेल्दी ठेवण्यास आणि हार्ट डिसीजची रिस्क कमी करण्यास मदत करू शकते. सर्वात आधी बोलूयात फायबर रिच फूड्सबद्दल. जर हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी फक्त एक डायटरी चेंज निवडायचा असेल, तर फायबर वाढवणं ही खूप चांगली सुरुवात ठरू शकते. फायबर कोलेस्ट्रॉलचं ॲब्सॉर्प्शन कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास आपल्याला मदत होते. ओट्स, दलिया, जव, राजमा, चना, मसूर डाळ, ॲपल किंवा पेरू हे असे जे पदार्थ आहेत किंवा असे जे खाद्य घटक आहेत, हे आपल्याला फायबरचे खूप चांगले सोर्सेस मानले जातात. फायबरचा आणखीन एक फायदा म्हणजे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे अननेसेसरी स्नॅकिंग आणि ओव्हरईटिंग हे कमी होऊ शकतं, जे आपल्याला वेट मॅनेजमेंट आणि हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं जातं. आता जर आपण फायबरसोबत हेल्दी फॅटसुद्धा मिळालं, तर आपल्याला आणखीन फायदा वाढू शकतो का? म्हणूनच तर नट्स किंवा सीड्स यांनीही डाएटमध्ये जागा घेतली पाहिजे. म्हणजेच बदाम, अक्रोड, फ्लॅक्स सीड्स किंवा चिया सीड्स यांना न्यूट्रिशनलचे पॉवरहाऊस मानले जाते. विशेषतः अक्रोड किंवा फ्लेक्स सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे आपल्या इन्फ्लामेशनला कमी करण्यास आणि ब्लड वेसल्सना हेल्दी ठेवण्यास मदत करू शकतात. पण लक्षात ठेवा, क्वांटिटी तेवढीच महत्त्वाची जेवढी क्वालिटी. रोज एक मूठ नट्स किंवा 1-2 स्पून सीड्स पुरेसे असतात. आता विचार करा की जर तुमच्या प्लेटमध्ये फक्त रोटी किंवा भात असेल आणि भाजी जर खूप कमी पडत असेल, तर तुम्हाला सगळे न्यूट्रियंट्स मिळतात का? बहुतेक नाही. म्हणूनच हिरव्या भाज्या आणि कलरफुल व्हेजिटेबल्स हे हार्ट फ्रेंडली डाएटचा एक महत्त्वाचा भाग मानलेला आहे. म्हणजेच पालक, मेथी, देन चवळी आणि इतर काही ग्रीन लिपी व्हेजिटेबल्समध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉलेट आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे आपल्याला न्यूट्रियंट्स ब्लड प्रेशरला सपोर्ट करतात आणि ब्लड वेसलची फंक्शनिंग हेल्दी ठेवायला मदत करतात. एक सिंपल रूल लक्षात ठेवा, जितकं कलरफुल आणि नॅचरल तुमची प्लेट असेल, तितका तुमच्या हार्टला फायदा होऊ शकतो. तसेच फ्रूटसुद्धा उगाच भीतीपोटी टाळू नयेत. अनेक लोकांना डायबिटीज किंवा वेट लॉस अशा भीतीने फ्रूट्स खाणं कमी करतात. पण योग्य क्वांटिटी आणि योग्य चॉईस सोबत जर फ्रूट्स हे आपल्याला हार्ट फ्रेंडली डाएटचा खूप महत्त्वाचा भाग राहू शकतात. ॲपल, ऑरेंज, पपाया, पेरू, बेरीज सारखी जी फळं आहेत, ही फायबर आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असतात. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत करतात. आणि लक्षात ठेवा, फ्रूट ज्यूसपेक्षा नेहमी पूर्ण फ्रूट किंवा फळ जे आहे हे जास्त फायदेशीर असतं, कारण त्याच्यामध्ये फायबरसुद्धा असतात. आता बोलूयात त्या फूड्सबद्दल ज्यावर हार्ट हेल्थसाठी रिसर्च झालेला आहे, असे म्हणजे ओमेगा 3 रिच फूड्स. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, तर सॅल्मनसारखे जे फिश आहेत ते ओमेगा 3चे चांगले सोर्सेस मानले जातात. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स आणि अक्रोड वगैरे असं रेग्युलर डाएटचा एक भाग बनवू शकता. हे ट्रायग्लिसराईड कंट्रोल करण्यास आपल्याला मदत करतात. ओव्हरऑल हार्ट हेल्थला सपोर्ट करण्यास मदत होऊ शकते. आता आपण काही कॉमन गैरसमज क्लिअर करूयात. अनेक लोकांना वाटतं की हार्ट हेल्दी ठेवायचं असेल तर ऑइल पूर्णपणे बंद करावं लागतं का? पण खरं म्हणजे प्रत्येक फॅट हा वाईट नसतो. कुकिंगसाठी लिमिटेड क्वांटिटीमध्ये मस्टर्ड ऑइल, ग्राउंडनट ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असा आपण वापर करू शकतो नेहमीच. खरी समस्या अनहेल्दी प्रोसेस केलेल्या फॅट आणि ट्रान्स फॅटमुळे होत असते. पण हेल्दी ऑइलसुद्धा जास्त प्रमाणात वापरलं तर वेट आणि कॅलरीज ह्या दोन्ही वाढू शकतात. म्हणून मॉडरेशन खूप महत्त्वाचं आहे.
यासोबत रिफाईंड फूडऐवजी होल ग्रेन निवडणं हे देखील एक स्मार्ट डिसिजन असू शकतो. ज्वार, बाजरा, रागी, होल व्हीट आणि ब्राऊन राईस यासारख्या ऑप्शन्समध्ये फायबर आणि मायक्रो न्यूट्रिशन्स जास्त प्रमाणात असतात, जे आपल्याला कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करू शकतात. आणि प्रोटीनसाठी राजमा, चना, मूग, मसूर यासारख्या डाळी आपल्या आहारामध्ये वारंवार आल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला हेल्दी हार्ट राहायला मदत होणार आहे. हार्ट हेल्थ एका सुपर फूडमुळे तयार होत नाही, जी रोजच्या छोट्या छोट्या हेल्दी चॉईसचा परिणाम असते. माधवबागमध्ये सुद्धा आम्ही फक्त कोलेस्ट्रॉल किंवा BPचे नंबर्स पाहत नाही, तर संपूर्ण लाईफस्टाईल आणि मेटाबॉलिक हेल्थ सुधारण्यासाठी फोकस करत असतो. कारण जेव्हा डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि प्रॉपर ट्रीटमेंट एकत्र काम करतात, तेव्हाच लाँग टर्म हार्ट प्रोटेक्शन आपल्याला मिळू शकतं. तर जर तुम्हाला तुमचं हार्ट अनेक वर्ष हेल्दी ठेवायचं असेल, तर आपल्याला प्लेटमध्ये फायबर रिच फूड, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, नट्स, सीड्स, होल ग्रेन किंवा डाळ या नक्की आपल्या आहारामध्ये वाढवणं गरजेचं आहे. त्यांना आपल्या आहारामध्ये जागा देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हार्ट अटॅक एक दिवसाचा होत नाही आणि त्याची प्रिव्हेन्शनसुद्धा एका दिवसात होणं शक्य नाही. पण योग्य डायटिशियन, योग्य डिरेक्शनमध्ये आपण जर टाकण्याचा प्रत्येक छोट्या छोट्या स्टेप्स आपण उचलत गेलो, तर आपला हार्ट नक्कीच आपल्याला सपोर्ट देतं आणि आपल्या हार्टला, तुमच्या हार्टला नक्कीच त्याचा फायदा होतो. धन्यवाद.